तर आता जवळजवळ 5 वाजत आलेले आहेत आणि आज आम्ही निघालेलो आहे स्वामी दर्शनासाठी अक्कलकोटला. चला तर आजचा हा पूर्ण जो ट्रॅव्हलचा प्रवास आहे स्वामी समर्थाच्या ट्रिपचा तो आजच्या व्लॉगमध्ये आपण पाहूया. आजचा व्लॉग जर आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यापुढचे देखील असेच व्लॉग पाहण्यासाठी. चला तर आजचा कसा होतोय प्रवास ते आपण पाहू. चल समीक्षा बसलेले आहेत दोघे जण. तर आता 6 वाजत आलेत आणि आता निघणार आहे थोड्या वेळात. तर अशा प्रकारचे ते आयडेंटिटी कार्ड दिले, कारण कुठेही रांगेत थांबता म्हणजे थांबू नये वगैरे किंवा जेवणासाठी वगैरे लाईनमध्ये थांबू नये, तर त्याच्यासाठी अशा प्रकारचे आयडेंटिटी कार्ड दिलेले आहे. अशा आयडेंटिटी कार्ड वगैरे दिलेले आहेत. तर गाडीमध्ये मला सर्व जे आहे ते इन्स्ट्रक्शन देण्यात येत होत्या. ये पुढं तर चतुर्थी त्याच्यामुळे आलेली आहे खिचडी सकाळी नाश्त्यासाठी. गरम गरम खिचडी. आता वाजले 10:30 आणि आता लसणाची चटणी समीक्षाची आताची झोप झाली. मॅगी खाल्ली. समीक्षा पुण्यातून आल्यापासून झोपलेलीच होती. आता उठवलंय तिला. इकडे बघ समीक्षा, आताशी थोडी झोप झाली. सकाळी लवकर उठल्यामुळे काही झोपच झालेली नव्हती. अजून डोळे जागतायत तिचे. चला आता चहा नाश्ता वगैरे नुसतं बसायचं. तर आता आम्ही 10:30 वाजता भिगवण या ठिकाणी चहा पिण्यासाठी थांबलेलो आहे. असं ना तर सर्वजण चहा पिण्यासाठी या ठिकाणी खाली थांबलेले आहेत. भरपूर महिला होत्या, तर त्या सर्वांनी मिळून चहा वगैरे त्या ठिकाणी घेतला. बरेच फोटो वगैरे काढले, कारण सर्वांचीच त्या ठिकाणी फोटो काढण्यासाठी लगबग चालू होती. तर आम्ही देखील फोटो काढले त्या ठिकाणी. तरी माझी मैत्रीण सीमा आहे, समीक्षाने आम्ही तिघींनी देखील त्या ठिकाणी फोटो काढले. बाहेर आल्यानंतर देखील पुढेशी जागा होती, तर त्या ठिकाणी गार्डन टाईप होतं, तर तिथे देखील आम्ही सर्वांनी फोटो काढले. तर हे आमच्या कॉलनीतील बाकीच्या महिला आहेत, तर त्यांनी देखील आम्ही सर्वांनी फोटो काढले त्या ठिकाणी. गाडीत बसण्याची जी आहे ती तयारी चालू आहे. गाडीत बसल्यानंतर सर्व जे आहे ते खूप एन्जॉय केलं सर्वांनी. आमच्या गाडीतील ज्या महिला होत्या तर त्यांनी अशा पद्धतीने जे आहे ते डान्स करून सर्वांचं मनोरंजन केलं. खूप मजा आली. भरपूर एन्जॉय केलं सर्वांचं. जास्त काही दाखवता येणार नाही. खूप डान्स केला होता, पण कॉपीराईट क्लेम त्याच्यामुळे जास्त काही गाणे वगैरे दाखवता येत नाही. त्याच्यामुळे थोडं शूटिंग जे आहे ते दाखवलं नाही प्रत्येकाने. अशी भरपूर एन्जॉय करायची आहे. स्वामी दर्शनाची अक्कलकोटची ट्रिप जी आहे ती दर्शनासाठी भरपूर मजा आली या ट्रिपमध्ये. आपण पाहू शकत असाल सर्वच महिलांचा जो आहे
तो इथं डान्स करण्यासाठी हे भरपूर उत्साह तर आपण पाहिलं असेल भरपूर जे आहे ते महिलांनी डान्स केला, खूप एन्जॉय केली ही ट्रिप. वेळ कसा निघून गेला ते कळलंच नाही. पण तुम्हाला संपूर्ण जे आहे ती गाणी डान्स वगैरे दाखवता येत नाही, कारण कॉपीराईट क्लेम येईल. त्याच्यामुळे छोट्या छोट्याच क्लिप जे आहेत ते मी दाखवलेले आहेत. तर कसा वाटला ह्या सर्वांचा डान्स ते देखील कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल हा व्हिडिओ तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या पुढचे देखील असेच लोक पाहण्यासाठी. तर भरपूर जे आहे ती महिला एन्जॉय करत होत्या. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. तर आता वाजत आलेत 2:30 आणि स्वामींचा जप करत आम्ही पोहोचलेलो आहे अक्कलकोटमध्ये. खूप छान असा प्रवास झाला आमचा अक्कलकोटपर्यंत येईपर्यंत. आणि आता आपण जाणार आहोत दर्शनासाठी स्वामींच्या. जाऊ आता 2:30 वाजले आणि आता आम्ही पोहोचलेलो आहे अक्कलकोटला. तर आम्हाला जवळजवळ 2:30 वाजले. आम्ही सकाळी 6:45 वाजता निघालो होतो घरून आणि आता 2:30 वाजता आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलेलो आहे आणि आता जाणार आहे दर्शनासाठी स्वामींच्या. तर आता आपण थोड्याच वेळात जाऊ दर्शनाला. तर हे पार्किंगचं ठिकाण आहे. तर त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना उतरवलं आणि गाड्या पार्क होण्यासाठी गेल्या आणि आम्हाला सर्वांना या ठिकाणी एकत्र जमा होण्यासाठी सांगितलं होतं. आणि आता आपण तिथून पुढे जाणार आहोत अन्नछत्र म्हणजे महाप्रसादासाठी. आता जायचंय दर्शनाला. तर आम्हाला अगोदर वाटलं होतं की दर्शनाला नेतील, पण आम्हाला दर्शनाच्या अगोदर महाप्रसादासाठी नेण्यात आलं. तर स्वामींचा जो महाप्रसादाचा हॉल आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला ही खूप अशी मोठी स्वामींची मूर्ती आणि शिवाजी महाराजांची मूर्ती पाहायला मिळते. तर ही डिकमल जी आहे ती पाहायला मिळते आणि त्याच्या शेजारीच गाय आणि वासराची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. तर आता आपण जाणार आहोत थोड्याच वेळात जे महाप्रसाद आपल्याला ज्या ठिकाणी मिळतो तर त्या ठिकाणी. तर आता आम्ही आतमध्ये आलेलो आहे आणि आता इथं जेवणाची सर्व काही आतमध्ये व्यवस्था असते. तर आता त्या ठिकाणी आपण जाऊ. तर भरपूर गर्दी असते या ठिकाणी महाप्रसादाला, पण आम्हाला आयडेंटिटी कार्ड वगैरे दिलेली होती. त्याच्यामुळे आमची डायरेक्ट एंट्री जी आहे ती अगोदर परमिशन काढल्यामुळे आतमध्ये हॉलमध्ये आम्ही डायरेक्ट गेलो. त्या ठिकाणी जे उपवासवाले होते तर त्यांच्यासाठी खिचडी आणि ज्यांना जेवण करायचं आहे तर त्यांच्यासाठी महाप्रसादाची आहेत म्हणजे जेवणाची सोय वगैरे केलेली होती. तर आतमध्ये देखील स्वामींची मूर्ती, पालखी आपल्याला पाहायला मिळते. तर त्या ठिकाणी आम्ही जेवण करून आल्यानंतर दर्शन वगैरे घेतलं. बाहेर आल्यानंतर थोडेसे फोटो वगैरे काढले, कारण फोटोचा मोह तर आपल्याला आवडत नाही. आपल्याकडे ही एक आठवण म्हणून राहते, म्हणून आम्ही त्या ठिकाणी फोटो वगैरे काढले. सर्वजण फोटो काढत होते, आम्ही देखील त्या ठिकाणी फोटो वगैरे काढले. आणि आता आम्ही निघालेलो आहे स्वामींच्या दर्शनासाठी. तर आपण थोड्याच वेळा जे आहे ते स्वामींच्या दर्शनाला जाऊ. अशी गर्दी जी आहे ती आतमध्ये जाते वेळेस आपल्याला पाहायला मिळते. तर आता आपण थोड्याच वेळात आतमध्ये पोहोचणार आहोत दर्शनासाठी. तर आता आपण आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला खूप मोठं जे आतमध्ये स्वामी समर्थ वटवृक्ष म्हणून हो हो चालेल. वटवृक्षाचं नाव आहे. चला पुढे चला. तर असा खूप मोठा असा जो आहे तो वटवृक्ष या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे या मंदिराला स्वामी वटवृक्ष मंदिर म्हणून नाव आहे. तर आता आपण या ठिकाणी स्वामीच्या दर्शनाला जाऊ. पण आतमध्ये मोबाईल कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे तिथं फोटो वगैरे काढता आला नाही. तर स्वामीच्या वटवृक्ष मंदिराच्या शेजारीच आपल्याला समाधी मंदिर पाहायला मिळतं. तर त्या ठिकाणी स्वामींच्या जे आहे ते पादुका वगैरे ठेवलेले आहेत दर्शनासाठी. तर आता आम्ही त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे दर्शन घेण्यासाठी. तर तिथं आतमध्ये काही जाता येत नाही, लॉक वगैरे असल्यामुळे बाहेरूनच दर्शन घेता येतं.
आता आम्ही या ठिकाणी स्वामींचं जे समाधी मंदिर आहे त्या ठिकाणी आलेलो आहे आणि बाहेरच्या बाजूला हॉल आहे असा. तर त्या ठिकाणी आम्ही थोडा वेळ बसलो दर्शन करून आल्यानंतर. तिथे देखील आम्ही थोडेसे मंदिराच्या बाहेरच्या बाजूला थोडे फोटो वगैरे काढले. तर आमच्या शेजारच्या माथेरे मामी आहेत ह्या, तर आम्ही आणि हे आमच्या तिथल्याच महिला मंडळ आहेत, तर सर्वांनी फोटो काढले मंदिराच्या बाहेर आणि तिथून आम्ही दर्शन घेऊन निघालो बाहेर. पालखी थोडीशी खरेदी वगैरे केली. खरेदी करण्यासाठी थांबलेलो होतो, तर थोडीशी इथं मूर्ती वगैरे स्वामींची खरेदी केली आणि तिथून आम्ही आलो. तर हे ठिकाण आहे महाराजांचं, ज्या ठिकाणी मूळ समाधीस्थान आहे ते चोळप्पा महाराज यांचा वाडा आहे. तर त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे दर्शनासाठी. 1-1.5 किलोमीटर जे स्वामींचं जे मंदिर आहे तिथून 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती हा चोळप्पा महाराजांचा वाडा आहे. तर त्या ठिकाणी अशीच सर्व जे आहे ते दर्शनासाठी गर्दी होते. तर आम्ही त्या ठिकाणी दर्शनाला आलेलो आहे आणि आता थोड्याच वेळात इथून आता आम्ही निघणार आहोत पुढच्या प्रवासाला. तर पुन्हा सर्वांनी जे आहे ते डान्स वगैरे करत ही ट्रिप जी आहे ती भरपूर एन्जॉय केली. दिवसभर कंटाळे होते सर्व, तरी रात्रीच्या वेळ देखील सर्वजण ह्या ट्रिपचा जो आहे आनंद घेत होते आणि खूप उत्साह दाखवत होते. तर खूप छानपैकी आमचं स्वामींचं दर्शन झालं आज, ते आपण पाहिलंच. आम्हाला घरी यायला जवळजवळ 2:30 वाजले होते. तर त्याच्यामुळे पुढचं काही शूटिंग वगैरे घेता आलं नाही, तर मी दुसऱ्या दिवशी हे घेतलं. तर आम्हाला म्हणजे दर्शन वगैरे आम्ही महाप्रसाद घेऊन आम्ही दर्शनाला गेलो. तर आणि दर्शनावरून आम्हाला यायला 4:30 वाजले. तिथंच 4:30 वाजल्यानंतर आम्ही थोडीशी बाहेर खरेदी वगैरे केली आणि मग सर्व महिला मंडळ जे आहे ते जमा होईपर्यंत, कारण भरपूर महिला होत्या, तर जमा होईपर्यंत त्या ठिकाणी आम्हाला 5 वाजले आणि 5 वाजता बसकडे गेलो आम्ही आणि तिथून आम्हाला हलायला 5:30 वाजले. तिथून मग 5:30 वाजता आम्ही बसलो आणि जे महाराजांचं मूळ समाधीस्थान आहे ते म्हणजे चोळप्पा महाराजांचा मठ, तर त्या ठिकाणी आम्ही दर्शनासाठी गेलो. तर तिथून दर्शन वगैरे करून आम्हाला 6 वाजून गेले होते तिथून निघायला आम्हाला. मग तिथून आम्ही गेलो भिगवणला, कारण त्या ठिकाणी आमचं जेवणाची वगैरे सर्व जे आहे ती व्यवस्था केलेली होती, कारण बरेच जणांचे उपवास होते, माझा देखील उपवास होता. तर मग आम्ही त्या ठिकाणीच उपवास वगैरे सोडला, छानपैकी जेवण वगैरे केलं आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासाकडे म्हणजे पुण्याकडे. तर पुण्याकडे आम्हाला पोहोचायला जवळजवळ 2:30 वाजले आणि खूप छान असं आमचं जे आहे ते दर्शन झालं. खूप महिला मंडळांनी ही ट्रिप जी आहे ती खूप एन्जॉय केली. तर आजचा व्लॉग कसा वाटला ते जरूर कमेंटमध्ये सांगा. आणि मी तर तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हाला बाकीचं पुढचं जे आहे ते शूटिंग काही जास्त दाखवता आलं नाही, कारण माझ्या मोबाईलचं जे आहे ते आणि सर्व डिव्हाइस वगैरे जे आहे ते स्विच ऑफ झाल्यामुळे पुढचं काही शूटिंग घेता आलं नाही. त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांची माफी मागते. आणि ज्यांच्यामुळं आजचं हे आम्हाला स्वामींचं दर्शन झालं ती माननीय श्री चंद्रकांतदादा पाटील यांचे देखील आभार मानते. त्यांच्यामुळे आम्हाला हे स्वामींचं जे आहे ते आजचं दर्शन झालं आणि त्यांचे सर्व जे सहकार्य आहेत त्यांनी देखील आम्हाला खूप त्या ठिकाणी कुठल्या गोष्टीची जी आहे ती उणीव भासून दिली नाही. तर त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानते. तर तुमची जर स्वामीवरती काही भक्ती असेल, तुम्हाला काही श्रद्धा असेल तर जरूर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आजचा व्लॉग कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये लिहा. चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब जर नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा चॅनलला. आणि यापुढचे देखील असे व्लॉग पाहण्यासाठी घंटीचं जे बेल आयकॉन दिलेलं आहे ते देखील दाबायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. तोपर्यंत बाय, टेक केअर.